सर्वांना सस्नेह जय भीम. आज आपण आहोत भीमा कोरेगावच्या ऐतिहासिक भूमीमध्ये. 31 डिसेंबर जग 31 डिसेंबर वेगवेगळ्या पद्धतीने साजरं करत असलं तरी भीम अनुयायी मात्र या ठिकाणी विजयस्तंभाला मानवंदना देऊन विजयाच्या आठवणींचा उत्सव साजरा करतो. कारण 1 जानेवारी रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1927 साली याच भूमीमध्ये आलेले होते आणि आपल्या अनुयायांना उद्देशून तेव्हा बाबासाहेब म्हणाले होते, तुम्ही भेड बकरीची संतान नसून तुम्ही सिंहाचे छावे आहात. हे जर माहीत करून घ्यायचं असेल तर येथे या विजयस्तंभावर जी नावं कोरलेली आहेत ती नावं बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की तुमच्या पूर्वजांनी काय पराक्रम केलेला आहे. खरं तर ही गोष्ट या देशाच्या इतिहासाला करावी होते आणि म्हणून या विजयभूमीमध्ये या शौर्यभूमीमध्ये लाखोंच्या सर्व भीम सैनिकांच्या सहर्षाचं स्वागत करण्यात येत आहे. 11 वाजता या ठिकाणी मानवंदनेचा कार्यक्रम होणार आहे. मानवंदना देण्यासाठी आलेल्या सर्व भीम सैनिकांचं या ठिकाणी सहर्षाचं स्वागत स्वागत स्वागत. लाखोंच्या संख्येने देशभरातून भीम अनुयायी येत असतात आणि या विजयस्तंभाला शौर्यस्तंभाला मानवंदना देतात. म्हणून जगाने कसाही 31 साजरा करू द्या, तुम्ही मात्र आपल्या पूर्वजांच्या शौर्याला पराक्रमाला मानवंदना देऊन आणि नव्या पिढीलाही शौर्याची प्रेरणा देऊन मनात तो शौर्याचा अंगार पेटता ठेवून नवं वर्षाचं स्वागत करायचं आणि नवा वर्ष हा नवा इतिहास घडवण्यासाठी आपल्यासमोर आहे याची जाणीव ठेवायची आणि तीच जाणीव बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भूमीमध्ये पाय ठेवलेले होते हे आपल्याला माहीत असतं. म्हणून सर्व भीम सैनिकांना सूचित करण्यात येते की बरोबर 11 वाजता या ठिकाणी मानवंदना देण्याचा कार्यक्रम चालू होणार आहे. 11 वाजता या ठिकाणी मानवंदना देण्याचा कार्यक्रम होणार आहे आणि आपण सर्वांनी देशभरातून ज्या ज्या ठिकाणाहून येत असाल तिथून व्यवस्थित सुरक्षितपणे येथे या, मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. దారిలో అన్ని వైపులు పెట్టారు. ఇప్పుడు 12 గంటలకు ఇక్కడ ఉత్సవం స్టార్ట్ అయింది. 12 o'clock ఉత్సవం స్టార్ట్ అయింది. अभिवादनासाठी आलेल्या सर्व अनुयायांचं पुणे जिल्हा प्रशासनातर्फे हार्दिक स्वागत. सर्व अनुयायांना विनंती आहे, आपलं अभिवादन करून झाल्यानंतर आपण इतरांना जागा मोकळी करून द्यायची आहे. त्याचप्रमाणे स्तंभ परिसरामध्ये असलेली अनावश्यक वाहने कुणीही त्या ठिकाणी ठेवणार नाही. थोड्याच वेळात पोलीस प्रशासनाकरिता सूचना आहे, अशी असणारी बेवारस आणि मोकळी ठेवलेली वाहने क्रेनच्या सहाय्याने जेणेकरून अनुयायांचा वावर सोयीस्कर होऊ शकेल. ऑकर्स स्क्वॉड करता सूचना आहे, अनावश्यक विक्रेते जे परिसरामध्ये इतस्ता फिरत आहेत त्यांना टोल नाक्याच्या जवळील मोकळ्या मैदानात पाठवून द्यायचं आहे. स्तंभाच्या परिसरामध्ये कोणत्याही विक्रेत्यांना विक्री करता
परवानगी देण्यात आलेली नाही. जे कोणी विक्रेते इथं विकसता फिरत असतील त्यांना कृपया आपण टोल नाक्याच्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानामध्ये पाठवून द्यायचं आहे. आपण त्याला विकण्याच्या मेहनतीला आलो स्तंभ मानवंदनेला आपण रात्रपाळीचा सर्व बंदोबस्त आपल्या आपल्या ठिकाणावर रिपोर्ट करेल. त्याचप्रमाणे आपले प्रभारी अधिकारी त्यांना आपण पोहोचल्याचे सूचित करेल. आपल्या पॉइंटला काय काम आहे हे व्यवस्थित समजून घेईल. अनुयायांना सोयीस्कर वावर करता यावा, अभिवादन करता यावं याकरिता आवश्यक त्या सर्व गोष्टी रात्रपाळीचा स्टाफ पोलीस प्रशासनातर्फे